आणि आता इतर राजकीय बातम्या आपण पाहूया। पुणे विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक। फडणवीसांनी दौऱ्यामध्ये बैठकीसाठी वेळ राखून ठेवला होता। 20 मिनिटात चर्चा झाल्यानंतर एकाच गाडीमधून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास। अजित पवारांकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी। जागा वाटपासंदर्भामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची चर्चा होत असते। छगन भुजबळ यांची माहिती। दादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल, तटकरे ते चर्चा करत असतात। काय पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते ते मला नाही काय कल्पना। जिथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलं। 70 ते 80% जागा वाटप पूर्ण। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। की आता 70-80 टक्क्यावर आमचं एकमत झालं आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र। 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये मोठा, बेईमानी भ्रष्टाचारामध्ये शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त। संजय राऊतांची टीका। तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे। शरद पवार यांनी सीएम शिंदेंकडे पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार। विधानसभेसाठी काँग्रेसकडे 1633 इच्छुकांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून। गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित होणार। जयंत पाटील माझे नेते। गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं। गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट। मीच त्याला पाठवलं होतं का बाबा एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये। तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं। मग विचारल्यावर संभ्रम तयार झाला। आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंगला घेतलेला आहे। इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय? संजय राऊतांचा खोचक सवाल।